नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे लाल आणि हिरव्या रंगामधले बेस बघणार आहोत, ज्याला आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये यूज करू शकतो. याचे युजेस आपण व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलेच आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जसं की आपण तोरण पट्टी, पंगत रांगोळी, महालक्ष्मी चैत्रागौरी डेकोरेशन, बॉर्डर रांगोळी, चौरंग महिरप इत्यादीसाठी याचा उपयोग आपण करू शकतो. त्यापूर्वी एक निवेदन, हे जे आहे रांगोळी त्याचा आपण दोन्हीही पार्ट टाकलेले आहेत, तर तुम्ही जर बघितले नसतील तर नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. त्यानंतर चला आता हे तोरण पट्टी बनवण्यास सुरुवात करू. त्यासाठी आपल्याला एका वायरमध्ये 4 गोल्डन, 1 हिरवा, 4 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढायची आणि हिरव्या मोत्यापर्यंत आणायचं, हिरव्या मोत्यातनं बाहेर काढायची. किंवा मग तुम्ही अशी गाठ मारून देखील ह्या गोल्डन मोत्यातनं सुई हिरव्या मोत्यापर्यंत घेऊन येऊ शकता. तर कुठल्याही प्रकारे आपल्याला सुई जी आहे हिरव्या मोत्यातनं काढायची आहे. इथे हा तोरणाचा लूप जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला 2 लाल, 1 गोल्डन आणि 2 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि तो जो हिरवा मोती आहे त्या हिरव्या मोत्यातनं सुई इथे काढून घ्यायची. त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, त्या 2 लाल मोत्यातनं तो जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत सुई आणायची आहे. सोनेरी जो मोती आहे तिथपर्यंत आपण सुई आणलेली आहे. आता इथे आल्यावर आपल्याला 5 गोल्डन मोती, 5 सोनेरी मोती ओवून घ्यायचे आहेत आणि तो जो आत्ताचा सोनेरी मोती होता त्या मोत्यातनं आपल्याला सुई एकदा काढून घ्यायची आहे. ठीक आहे. हे सर्व मोती आपण इथे 6 नंबरचे मोती वापरलेले आहेत. त्यानंतर बघा त्याच्या समोरच्या एका गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. आता इथे आपल्याला दुसरी पाकळी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला 2 लाल, 1 हिरवा आणि 1 लाल मोती ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर बाजूचा 1 लाल आणि खालचे 2 गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची. ठीक आहे. आता बघा आता ही दुसरी पाकळी तयार झाली. आता तिसरी पाकळी तयार होणार. त्यासाठी आपल्याला परत आता हे रिपीट करायचं आहे. 2 लाल, 1 हिरवा आणि 1 लाल मोती ओवायचा. बाजूचा 1 लाल आणि खालचे 2 गोल्डन मोती, ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची. आता ह्या अशाच प्रकारे आपल्याला समोरच्या पाकळ्या ज्या आहेत रिपीट करायच्या आहेत. फक्त शेवटची पाकळी थोडीशी वेगळी असणार आहे, ते आपण बघूयातच. त्यापूर्वी आपल्याला ह्या बाकीच्या पाकळ्या कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. बघा 2 लाल, 1 हिरवा आणि 1 लाल मोती असे 4 मोती ओवून आपण इथे ही पाकळी कंप्लीट करत आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण ह्या शेवटच्या मोत्यातनं सुई काढायची. खालचा गोल्डनच्या नंतरनं तो जो लाल मोती आहे त्या 1 लाल मोत्यातनं सुई काढायची. आता इथे आपल्याला 1 लाल, 1 हिरवा आणि 1 लाल मोती ओवून घ्यायचा आणि बाजूचा 1 लाल आणि खालचा 1 गोल्डन ह्या इथपर्यंतच न्यायचा आहे. ठीक आहे. आता गोल्डन मोत्यातनं सुई काढल्यावर बघा आपल्याला ते खालचे 4 गोल्डन मोती फिरवत ते जे स्ट्रेट लाईनचा जो हिरवा मोती दिसतोय ना त्या हिरव्या मोत्यापर्यंत आणायचा आहे. कसं आणणार, तर हे जे 4 गोल्डन मोती आहेत, हा अर्धा जो गोल आहे तो गोल फिरवायचा. त्यानंतर 2 लाल मोत्यातनं सुई काढायची आणि त्यानंतर आपली सुई येईल हिरव्या मोत्यामध्ये. तर आपल्याला ती जी सेंटरची स्ट्रेट लाईन आहे त्या स्ट्रेट लाईनला सुई इथे आणायची आहे. ठीक आहे. आता बघा एक लूप आणि एक फूल जो आहे आपला तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला 5 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि पूर्वीचा जो हिरवा मोती होता त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. आता इथे हिरवा मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपल्याला समोरच्या एका हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आणि इथे आपल्याला आता पाकळ्या तयार करायच्या आहेत. तर 3 हिरवे मोती ओवायचे आणि बघा बाजूचे हे 2 लाल मोती आणि खालच्या गोलमधले 2 हिरवे मोती, ह्या टोटल 4 मोत्यातनं सुई काढायची. बाजूचे 2 लाल आणि खालच्या गोलमधले 2 हिरवे. त्यानंतर आपल्याला इथे आता 2 लाल आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. 2 लाल, 2 हिरवे आणि बघा बाजूचा 1 हिरवा आणि खालचे 2 हिरवे. तर ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची. बाजूचा 1 आणि खालचे 2. ठीक आहे. त्यानंतर आता समोर आल्यावर इथे आपल्याला परत 2 लाल, 1 गोल्डन आणि 1 लाल मोती ओवून घ्यायचा आहे. बघा इथं वेगळा कलर आलेला आहे. 2 लाल, 1 गोल्डन आणि 1 लाल. ठीक आहे. त्यानंतर परत बाजूचा 1 आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढायची. अशा प्रकारे आता समोरची पाकळी येईल. समोरच्या पाकळीमध्ये आपल्याला 3 हिरवे आणि 1 लाल मोती ओवायचा आहे. बघा इथे सगळ्या पाकळ्या एकदम वेगवेगळ्या बनत आहे. ठीक आहे. 3 हिरवे, 1 लाल ओवला, बाजूचा 1 लाल आणि खालचा 1 हिरव्या मोत्यातनं सुई काढली.
आता बघा खालच्या एका हिरव्या मोत्यातनं सुई काढल्यावरती आपल्याला ते जे 2 लाल मोती दिसत आहेत, ठीक आहे, बघा अपोजिट साइड म्हणजे मागच्या साईडला डाव्या साईडला जे 2 लाल मोती दिसत आहेत त्या 2 लाल मोत्यातनं सुई काढायची आहे। आता आपल्याला 2च मोती ओवायचे आहेत, तर 2 कोणते, 2 हिरवे मोती ओवायचे आणि इकडचा हा उभा एक हिरवा आणि खालचा गोलमधला मोठ्या गोलमधला एक हिरवा, ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे, ठीक आहे। आता आपल्याला परत सुई फिरवत सेंटरच्या जो गोल्डन मोती आहे तिथं यायचं, बघा सेंटरची लाईन विसरायची नाहीये। जेव्हा जेव्हा आपल्याला समोर वाढवत जायची आहे पट्टी तेव्हा तेव्हा आपल्याला ह्या सेंटर लाईनवर यायचं आणि तिथून आपल्याला ह्या पाकळ्या बनवत जायच्या आहेत। तर आपण परत एकदा ह्या 4 हिरवे 2 लाल आणि गोल्डन मोत्यापर्यंत यायचं आहे। आलोत। आता इथं आल्यावर आपल्याला इथे आता 5 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत। 5 गोल्डन ओवले, त्यानंतरनं आता जो गोल्डन मोती होता त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली, त्यानंतरनं त्याच्या समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची आहे। आता बघा जसं आपण पूर्वी ही गोल्डनच्या भोवती ही लाल रंगाची पाकळ्या बनवल्या आहेत ना, सेम तसंच आपल्याला ह्या गोल्डनच्या भोवती पण लाल रंगाच्या पाकळ्या बनवायच्या आहेत, ठीक आहे। शेवटी मात्र शेवटचा जो पाकळी आहे ती थोडीशी वेगळी येईल। तर सुरुवात करूया। इथे आपल्याला 2 लाल 1 हिरवा मोती लागेल आणि बाजूचे बघा बाजूचे 2 लाल मोत्यातनं सुई काढायची आणि खालच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आहे, ठीक आहे। फर्स्ट आणि लास्ट स्टेप थोडीशी वेगळी असणार, बाकी मधल्या पाकळ्या सेम बनवायच्या आहेत। तर अशा प्रकारे बघा 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढली, समोर आल्यावर इथे 2 लाल 1 हिरवा आणि 1 लाल मोती ओवायचा आहे, बाजूचा 1 लाल आणि खालच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आहे। तर बघा आपण ह्या पाकळ्या ऑलरेडी अशाच बनवलेल्या आहेत। तर गोल्डन मोत्याच्या भोवताली ज्या आपण लाल कलरच्या पाकळ्या बनवल्या, आपल्याला आता हे सेम असंच रिपीट करत जायचं आहे। गोल्डनच्या भोवताली 2 लाल 1 हिरवा 1 लाल मोती असे येऊन आपण बघा ह्या पाकळ्या कंप्लीट केलेल्या आहेत। आता आपल्याला बघा खालचा 1 गोल्डन आणि बाजूच्या 2 लाल मोत्यातनं सुई काढायची। शेवटच्या पाकळीला काय करायचं आहे, खालचा 1 गोल्डन आणि बाजूच्या 2 लाल मोत्यातनं सुई काढलेली आहे इथे। आता याच्यावरती आपल्याला फक्त 2च मोती ओवायचे आहेत, कोणते, तर 1 हिरवा आणि 1 लाल, त्यानंतरनं हा बाजूचा लाल आणि त्याच्या खालचा गोल्डन, ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे, ठीक आहे। ह्या मोत्यातनं सुई काढल्यावर आता आपल्याला परत सेंटर लाईन पकडून तो जो हिरवा मोती आहे, ठीक आहे, बघा जसं आपण पहिले गोल्डन मोत्यांचे जे म्हणजे गोल्डन सेंटर आणि बाकी लाल ह्या पाकळ्या बनवल्या होत्या, सेम त्याच प्रकारे आपण हे फुल बनवलं। आता आपल्याला समोर हिरव्या मोत्यापर्यंत फिरत जायचं आहे, म्हणजे ह्या गोल्डन मोत्यातनं समोरचे 2 लाल आणि त्यानंतरनं 1 हिरवा मोती, तिथपर्यंत गेल्यावर आता आपल्याला रिपीट करायचं आहे। तर 5 हिरवे मोती ओवणार, 6चा गोल तयार होईल, त्यानंतरनं परत हे जे हिरव्या पाकळ्या आहेत त्या बनवायच्या आहेत, जशा आपण याच्या पूर्वी बनवलेल्या आहेत सेम तशाच पाकळ्या आपल्याला इथे बनवत जायच्या आहेत। आणि तुम्हाला हे जेवढी लांब पट्टी हवी असेल तेवढं लांब तुम्हाला हे करून घ्यायचं आहे। तर डिपेंड्स आता तुम्हाला हे तोरण बनवायचं आहे का तुम्ही बॉर्डर यूज करणार का पंगत रांगोळी, तर जेवढं लांब तुम्हाला हवं तेवढं लांब तुम्ही हे असं बनवून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर बघा अशा प्रकारे हे बनत आल्यावर शेवटी आता ह्या हिरव्या मोत्यातनं सुई काढल्यावर जर तोरण असेल तर आपल्याला दोन्ही साईडला लूप बनवावं लागेल। तर त्यासाठी बघा इथे आपण हे 8 गोल्डन मोती ओवून घेतलेले आहेत आणि त्या हिरव्या मोत्यातनं सुई काढली आणि अशा प्रकारे हे दोन्ही साईड्सला आपल्याला एंडला लूप जे आहे ते आपण इथे गोल्डन रंगाचे बनवून घेतलेले आहेत। त्यानंतरनं खालच्या मोत्यातनं सुई काढायची आणि तिथे आपल्याला घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे। आता जर तुम्ही डायरेक्टली तुमचा जर धागा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही इथे खाली तुमचे जे तोरण अटॅचमेंट्स आहेत ते इथे अटॅच करू शकता, ठीक आहे। तर बघा अशा प्रकारे आपली ही जी सुंदर बेस आहे तयार झालेला आहे। याचं अशा प्रकारे खण तोरण, स्वस्तिक तोरण किंवा हे स्वस्तिक आणि खण कॉम्बिनेशन किंवा हे जे फूल आहे ह्या सगळ्या जे डिझाईन्स आहेत ते आपण दाखवलेले आहेत, तर तुम्ही तिथून बघून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हे बेस बनवायचं आणि त्याच्या खाली त्या लाल मोत्यांवर किंवा हिरव्या मोत्यांच्या सेंटरला आपल्याला हे असे अटॅचमेंट्स करून घ्यायचे आहेत, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं जे आजचं तोरण कम बॉर्डर डिझाईन कम पंगत रांगोळी किंवा तुम्ही काहीही याला म्हणू शकता, तर हे जे सुंदर असं बेस आहे ते तयार झालेलं आहे। आता याच्यावरती तुम्हाला जेवढे डिझाईन्स पाहिजे तेवढे डिझाईन्स तुम्ही इथे बनवून घेऊ शकता। तर तुम्ही यापैकी कुठली डिझाईन बनवणार आहात, या रांगोळीला कसं यूज करणार आहात आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।
अथकला संग्रह या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.